नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. भुकेला असशील तर मागच्या दारी जा. हवा तो भाकर तुकडा खा आणि तोंड काळं करीत न. तेव जिथं आहे वय अजून. मला वाटलं पार्वती संग तेव बी कापला काय. पार्वती मेली? महादेव दादा आवेगाच्या भरात एकदम म्हणाला की त्याला माहिती असेल पार्वती वहिनी कुठे आहे. मागच्या वेळी असं काय घडलं होतं की ज्यामुळे ताई तुमच्यावर एवढी चिडली आहे मला माहित नाही. परंतु यापुढे जर असं काही घडलं का खणता इथे. माझी पार्वती कुठे बोल. माधवा सोड 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 त्याला. माधवा सोड. अरे सोड रे. ऐक माझं सोड्या. दिनू 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 लवकर ये. माधवा दादा सोड त्याला. सोड असं करू नकोस दादा. दादा सोड त्याला. माझी पार्वती कुठे बोल. माधवा माधवा ऐक रे. ऐक रे सोने सोड त्याला. माधवा इकडे बघ माझ्याकडे. माधवा नको. अरे नको सोड. महादेव माधव इकडे बघ. अरे माधवा इकडे बघ. सोड रे माधवा. नको 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 इकडे बघ. महादेवा नको. हो 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 इकडे बघ. महादेव इकडे बघ माझ्याकडे बघ. हो 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 नको रे नको. सोन्या ऐक माझं ऐक. या इकडे. नाही सोडणार तुला. महादेवा महादेवा त्याला विचार. हो त्याला विचार. माझी हो मी ताई ताई मला ओळखलंस का. महादेवा इकडे बघ. माहितीये माझी पार्वती. आपण विचारूया. आपण विचारूया. ये इकडे. हो विचार त्याला. विचारूया. मी विचारते. ये बैस इकडे बैस. अरे ये बैस इकडे बैस. माझी पार्वती माहिती आहे त्याला. विचार विचार. आपण विचारूया. बैस, त्याला विचार. बैस. त्याला विचार पार्वती हो, कुठे. मी विचारते. त्याला माहितीये. मी विचारते. त्याला माहितीये. हो. त्याला माहितीये. त्याला माहितीये पार्वती कुठे. त्याला माहितीये. हो. मी मारून टाकेन त्याला. जाळून टाकेन मी त्याला. मी आहे मी ना. सोडणार नाही त्याला. मी त्याला. महादेवा मी पार्वतीला. मी आपण विचारूया. आपण विचारूया. मी पार्वतीला. एकदम त्याला बोलो. नको. त्याला तो आलाय परत आलाय. हो, त्याला हो. बोलो. त्याला विचार पार्वती कुठे. पार्वती कुठे त्याला विचारताय. त्याला विचार. त्याला विचार. बोला. मी माझ्या हाताला धरून मी तिला बाहेर काढलं. मी तिला. त्याला माहितीये. त्याला माहितीये. मला या डोळ्यात त्रास देत आहेत. मला जाळून टाका. मला मारून टाका. मला वाचव. माझ्या पार्वतीला वाचव. सोन्या ऐक ऐक. महादेव मला ओळखलंस. मी आहे ना. ताई आहे ना. आहे ना ताई. शांत. नाही पण पार्वती नाहीये. पार्वती नाहीये. मला पार्वती हवी. माफी माग. मला पार्वती येईल. महादेवा महादेवा पार्वती येईल. हा मी आणीन तिला. खरंच येईल. खरंच येईल पार्वती. मी पार्वतीला आणा. मी पार्वतीला आणा. आणि मी अक्कलला. पार्वतीला तू आणलंस ना की आपण मला शिक्षा करूया. पार्वतीला मी अक्कलला. मी पार्वतीला घराबाहेर काढलं. याची शिक्षा मला व्हायलाच पाहिजे. श्रीकृष्णाची शपथ.
पार्वतीच्या श्रीकृष्णाची शपथ, पार्वतीच्या श्रीकृष्णाची शपथ, देवा श्रीकृष्णाची शपथ, शांत हो राजा, माझ्या आणि पार्वतीच्या श्रीकृष्ण. मी हकललं तिला. सोन्या ताई 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 पार्वतीला बोलव, पार्वतीला बोलव ताई ताई ताई. मी हकललं तिला, पार्वतीला बोलव. आणि त्याला आणायची. मी सांगितलं ना मी आणीन. मी म्हटलं ना मी आणीन. तू शांत हो, शांत हो माझा राजा, शांत हो. श्रीकृष्णाची शपथ, ओरे पार्वती. सोपान काका, तुम्हाला पार्वती बहिणीबद्दल काय काय माहिती आहे मला सगळं खरं खरं सांगा. बाळा, मला कसं काय ठाऊक असणं, असं कसं बोलतो तू? तुम्ही आल्यापासून महादेव दादा बेचैन आहे. यापूर्वी कधी कुठल्याही व्यक्तीबद्दल मी त्याला इतका बेचैन पाहिला नव्हता. माझं नशीब फुटकं, माझं नशीबच फुटकं, माझं नशीबच फुटकं. सोपान काका, मला सगळं खरं खरं सांगा. अरे खोटं बोलून मला काय मिळणार आहे? म्या ह्या वाड्यावरची चाकरी कवाचा सोडून गेलेला. चाकरीच काय, हे गावच सोडून गेलेला. आता गाव सोडून गेल्यानंतर हितल्या माणसाचं काय झालं हे मला कसं ठाव असणार? वहिनी साहेब नाहीशा झाल्या ती हे हित आल्यावर कळलंय मला. लक्ष्मीचा अवतार होती ती बाई म्हणजे. पण देवानं आमच्यासारख्या पापी माणसाला तरी उचलायचं रे. पार्वती बहिणी जिवंत आहे, ती येणार, नक्की येणार. होय होय, येणार, नक्की येणार. पार्वती वहिनी नक्की येणार. अर्दिन बाळा, देव एवढा निर्दयी नाही रे राजा. येणार. होय. पण आता तुम्ही महादेव दादाच्या दृष्टीस पडू नका, कळलं का? नाही रे बाबा. येते तुझी पार्वती वहिनी परत. पुढचा जन्मच घ्यावा लागेल तिला परत येण्यासाठी. सापडलं काही? हा, जरा ते जुने हिशोब पाहत होतो. महादेवाच्या जुन्या दप्तरातले कागदपत्र आहेत ना हे? हो, जरा व्यवस्थित लावून ठेवत होतो. भागीरथी, बरेच कागद झालेत घरात, आपल्याला कळतं. कोणाला विचारून या कागदपत्रांना हात लावलात तुम्ही? कोणाला विचारून म्हणजे? या घरात आम्हाला अधिकार आहेत की नाहीत? नाही. भागीरथी, आवाज चढवू नका. ज्या माणसानं या घरची संपत्ती उकिरड्यावर, जाऊ दे. पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावू नका. 8 वर्ष होऊन गेली याला. ही एकच डागणी किती वर्ष लावत राहणार आता आम्हाला? मान्य आहे, शेण खाल्लं आम्ही. झालं आणि गेलं. आता काय? शेण तुम्ही खाल्लत. किंमत चुकती केली माझ्या माणसांनी. अण्णा, माझा सदाशिव, वासंती, पार्वती सगळे एका पाठोपाठ एक. याचं खापर आमच्यावरती का पडतंय? जो तो आपल्या नशिबानं गेलाय, आम्ही काय करणार त्याला? तुम्ही पापाची कीड आणली या घरात. त्याचाच भस्मासूर झाला आणि माझ्या माणसांचा कास घेऊन गेला. आता सुद्धा तुमची ही सगळी धडपड कशासाठी चाललीये ते मला कळत नाही असं वाटतं तुम्हाला? कळते ना, मग मदत कर ना.
भागीरथी तो ऐवज जर आपल्याला सापडला ना तर शास्त्र्यांची संपत्ती. त्याची काळजी शास्त्री करतील. आश्रितांना त्याची उठाठेव करण्याची गरज नाही. भागीरथी, आम्ही तुमचे पती आहोत. हे स्वतःच्या तोंडाने सांगावं लागतंय. यातच सगळं आलं. आलं नव्हे, गेलं. तुम्ही तो माणूस आहात ज्याच्याशी कोणे एकेकाळी माझं लग्न लागलं होतं, ज्याच्यासाठी कोणे एकेकाळी मी वडाला प्रदक्षिणा घातल्या, जो मायेचे 4 शब्द कधीच बोलला नाही तरी त्याचा सगळा जाच मी निमूटपणे सहन केला. आता मी सहन करायचं नाही असं ठरवलंय, कारण मनोमन तुम्ही माझे कोणीच उरला नाही आहात. उद्या प्राण जरी सोडलेत तरी माझ्या डोळ्यातून एक टिपूसही बाहेर पडणार नाही, याची खात्री बाळगा. श्रीराम श्रीराम. साधंच फंक्शन करायचंय. फक्त त्यांची फॅमिली आणि आपण. मी त्यांना निक्षून सांगितलं की त्या मधुसूदन शास्त्रीच्या फॅमिलीतला एक माणूस तिथं दिसता कामा नये. त्यावर त्यांचाही निरोप आलाय, आमची सुद्धा इच्छा नाही म्हणून. तू वहिनीला घेऊन ये. साहेब, तुम्हीच सांगा तिला तर बरं होईल. बोलतो मी. अरे कुणीतरी बाई माणूस पाहिजे की नको आपल्याकडनं. सगळेच हे बापे जाऊन कसं काय चालेल. ए तू कुठे चाललेस? काम आहे जरा मला. आपल्या शेजारी एक मुलगा राहतो, त्याच्या साखरपुड्याचं बोलतोय ना, चर्चा चालली आहे ना, ऐक जरा. तुमचं झालं ना सगळं बोलून ठरवून, मग आता माझी काय गरज आहे इकडे? अभिमान, विक्रांतशी बोललास तो असणार आहे ना? कोण विक्रांत? माझं डोकं फिरवू नको, आधीच सांगतो. परमेश्वर काका, तुझं यांच्याशी झालं बोलून की आधी मला जरा बोलायचं तुझ्याशी. अभिमान, मला तुझ्याशी बोलायचंय. अभिमान, कुठल्या औसीची अवलाद आहे रे ही? साहेब, त्याचं आणि विक्रांतचं जरा फाटलंय. त्या विक्रांतने सुनबाईला अटक केली होती, माहिती आहे तुला? हो. आणि येडं आहे ते एकदम. त्या मधुसूदन शास्त्र्याच्या पोरीच्या प्रेमात जाऊन पडलं. काय? हो. हे असल्या बातम्या पण ठेवत जा परमेश्वरराव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माझ्याकडे माझ्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन आहे, पण ते राहू दे. आधी तू याच्याशी बोल, समजूत काढ जरा त्याची. साखरपुड्याचा आपण बोलत बसलो ना, आपल्या तोंडावर उठून गेला तो. बोल त्याची, जा बोल, समजूत काढ त्याची. बघ त्याला काही समजतंय का. येड्यासारखं बडबड करत बसलो इथे आपण. बोला माऊली, काय आज्ञा आहे? एक माणूस हवाय. दिला. कशासाठी हवाय? नजर ठेवायला. कोणावर? कोणावर तरी. अभिमान, तुझ्या मनात तरी काय आहे? एक
हत्यार सुद्धा हवंय. हे बघ, साहेबांनी बजावून सांगितलंय तुला हत्यार द्यायचं नाही. तू हत्यार दिलं नाहीस तर मग मला दुसरीकडून मिळवावं लागेल. अरे पण हे सगळं कशासाठी? साखरपुडा तुझा तोंडावर आलाय. तू विक्रांतसाठी तर. कोण विक्रांत? अभिमान. मित्रांमध्ये भांडणं होतात, पण म्हणून विक्रांत सारख्या जिवलग मित्राचा तू. विक्रांत काय म्हणणं काय तुझं? एक हत्यार आणि एक माणूस हवाय. सावज कळल्याशिवाय तुला ते मिळणार नाही आणि मी ते मिळवूही देणार नाही. माझ्या बिझनेसमध्ये एक जण नडतोय रे, मला त्याच्यासाठी हवाय. नाव सांग त्याचं, मी बघतो त्याला. का? मी डायपर घालणारं बाळ आहे, मी नाही हँडल करू शकत. हे बघ, त्याच्यासाठीच हवंय, बाकी काही कारण नाही. काही प्रॉब्लेम होणार नाही, काही लफडं होणार नाही, पोलिसांचं मॅटर होणार नाही. आणि जर झालंच तर विकी आहे. आता विचारू, कोण विक्रांत? चल, करतो व्यवस्था. पण अभिमान, विक्रांत तुझा मित्र आहे. अरे जिवलग मित्र आहे. त्याला श्वासासारखा जप. अरे एक वेळ श्वास तुटतो, पण जिवलग मित्र तुटत नाही, हे लक्षात ठेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. चल, करतो व्यवस्था. आदिनाथा, त्यावेळी महादेव दादा मला खजिन्याबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण माझ्या मूढ बुद्धीला तेव्हा ते कळत नव्हतं. त्यानंतर पुढची अनेक वर्ष त्यावेळी महादेव दादा मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होता याचा अर्थ काढण्यातच घालवली. म्हणतात ना, दैव देत आणि कर्म नेत, ते हेच. सोबत पण मुळातच तो खजिना अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहीतच नव्हतं ना? माहित नव्हतंच, पण भालचंद्र रावांना पक्क ठाऊक होतं खजिन्याबद्दल. पार्वती वहिनी गेल्यानंतर भागीरथी ताईच माझी आई झाली होती. पण भालचंद्रराव माझे वडील कधीच झाले नाही. ते होऊही शकले नसते. भागीरथी ताईचे पती तरी कुठे होऊ शकले ते? मी त्यांना सतत कसला तरी शोध घेताना पाहतच लहानाचा मोठा झालो. तासन तास अडगळीच्या खोलीत असायचे.
कसलं तरी कामाचं निमित्त काढून घरात कुठे ना कुठे तरी दुरुस्तीचं काम काढायचे. अण्णांच्या दप्तरातली जुनी कागदपत्र धुंडाळत बसायचे. त्यांच्या प्रयत्नांना खरा जोर आला तो सोपान काका पुन्हा वाड्यावर परत आल्यानंतरच. मला आठवतंय, मला आठवतंय एकदा मी महादेव दादासाठी जेवण घेऊन गेलो होतो